नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले मग ते डिग्री असो किंवा डिप्लोमा असो यांना देखील सरकारी नोकरीची संधी मिळू शकते। आपल्या मेकॅनिकल वाल्यांना बऱ्याच वेळी जे आहे तर ते सरकारी नोकरीमध्ये संधी मिळत नाही, परंतु सध्या महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी.आर काढलेला आहे। त्या जी.आर अंतर्गत हे मेकॅनिकलची पदं ही एमपीएससी कडे गेलेली आहेत। मग एमपीएससी मार्फत कोणती कोणती पदं भरली जाणार आहेत आणि आगामी काळात याची जाहिरात कधी येणार आहे याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ YouTubeला कुठेच अवेलेबल नाही आहे, म्हणून तुम्हाला जर आपली मेहनत आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमची एक चांगली कमेंट जी आहे तर ती मला नक्की द्या। आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक शेवटी ही पीडीएफ देणार आहे ज्याच्यामध्ये जे जे काही पद आहेत ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी ची, मेकॅनिकलची, त्यांचे सर्वांची इथं माहिती दिलेली आहे। फक्त तुम्हाला कमेंटमध्ये जे आहे तर ते मेकॅनिकल असं जे आहे तर ते टाईप करायचं आहे आणि तुम्हाला या पीडीएफ ची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये जे आहे तर ते उपलब्ध करून देतो। चला तर सुरू करूया। बघा कोणता जी.आर आहे तर हा 5 मे 2026 चा जी.आर आहे मित्रांनो, सामान्य प्रशासन विभाग। हे विभाग कशाच्या संदर्भातले माहिती आहे का मित्रांनो, तुमचं जे सरकारी नोकरी आहे तर त्याच्या संदर्भाचं तुम्ही मानू शकतात एक महत्त्वाचं जे आहे तर ते विभाग आहे। याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस होते ती आम्हाला ऑर्गनाइज करायची, स्ट्रक्चराइज करायची आहे, त्याच्यासाठी हा जी.आर जो आहे तर तो त्यांनी इथं काढलेला आहे। आता या जी.आर मध्ये त्यांनी काय सांगितलेले की आम्ही ही जी गव्हर्नमेंटचे पोस्ट असतात त्याला आम्ही दोन भागात विभागणार आहोत। एक म्हणजे काय की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, जिथं एनी डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन बेसवर कोणताही उमेदवार अर्ज करू शकतो। फॉर एक्झाम्पल एखाद्याचं बीए झालं असेल, बीएससी झालं असेल, बीकॉम झालं असेल, फार्मसी झालं असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, लॉ असेल, कृषी असेल, तो तिथं फॉर्म भरू शकतो, त्याला काही अट नाही। दुसरी जी पोस्ट असेल ती असेल टेक्निकल। टेक्निकल म्हणजे काय की जिथं काहीतरी टेक्निकल एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागतं। फॉर एक्झाम्पल सिव्हिलसाठी सिव्हिल लागतं, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल। तर अशा पद्धतीच्या पोस्टला काय म्हणतात, टेक्निकल। तर या टेक्निकल पोस्टच्या जवळपास 221 वेगवेगळे संवर्गाची पदं गेलेली आहेत आणि त्यांना 29 ग्रुप मध्ये अरेंज केलेलं आहे। विविध 29 ग्रुप मध्ये त्यांनी इथं एमपीएससी ने अरेंज केलेलं आहे। आता लक्षात घ्या, नुकतंच मित्रांनो एमपीएससी ग्रुप सी ज्याला तुम्ही म्हणतात सध्या आरटीओ, तर आरटीओ ची जाहिरात मित्रांनो चालू आहे। 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणं सुरू आहे। आता तुम्ही फॉर्म फक्त आरटीओ साठी नाही तर मेकॅनिकल साठी भरायचं, कारण की मेकॅनिकलची ग्रुप सी ची बरीच पदं येणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। मी तुम्हाला पुढे सगळं काही माहिती सांगतो। फक्त माझी अशी विनंती असेल, जो कोणी मेकॅनिकल वाला असेल त्यांनी नक्की फॉर्म भरला पाहिजे। डिग्री असेल, डिप्लोमा असेल, त्याने फॉर्म भरलाच पाहिजे। आरटीओ मुळे तो भरतोच आहे, परंतु तुम्ही त्याला म्हणेल तुम्ही आरटीओ साठी नाही मेकॅनिकल साठी फॉर्म भरा, कारण की मेकॅनिकलच्या बाकीच्या संधी तुम्हाला याच परीक्षेत येणार आहे। ओके, तर 5 ऑगस्टच्या आधी कृपया करून सगळ्यांनी फॉर्म भरून टाका। आणि याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची आरटीओ एमबीए ची मित्रांनो प्रिलिम प्लस मेनची बॅच जी आहे तर ती सुरू आहे। आपली ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत। नाशिक, पुणे, संभाजीनगर इथे आपले ऑफलाईन बॅचेस पण सुरू आहेत। तरी ऑनलाईन बॅचेसला तुम्ही ऍडमिशन जे आहे तर ते घेऊ शकतात इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून। फक्त आरटीओचा फायदा होणार आहे असं नाही, तुम्हाला याच्यात जबरदस्त फायदा होणार आहे, जे मी तुम्हाला पुढे आता सांगणार आहे। आता लक्षात घ्या, या जीआर मध्ये 4 पद्धतीचे पद आपले मेकॅनिकलचे आहेत। कोणती पदं? एक आहे ग्रुप ए, एकदम क्लास 1 ऑफिसर। दुसरा आहे ग्रुप बी, परंतु कशी मित्रांनो गॅजेटेड पोस्ट आहे, म्हणजे तुमच्या सहीला लय महत्व प्राप्त होतो। आणि त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये दुसरा प्रकार पडतो नॉन गॅजेटेड, आणि त्याच्यानंतर एक असतं ग्रुप सी ची पद। मग आपली आरटीओ एमबीए ची जी पद आहे ना मित्रांनो, तर ते आरटीओचं जे आपलं एमबीए चं पद आहे तर ते आहे ग्रुप सी चं पोस्ट। तर हे 4 पद्धतीची पोस्ट आहेत आपले मेकॅनिकलची। 1 बाय 1 करून मी तुम्हाला दाखवतो। बघा हे सगळे जे स्क्रीनशॉट आहे ते जीआर मधलेच आहेत। पहिलं एक क्लास 1 ऑफिसरचं पद मित्रांनो एआरटीओ। बरेच विद्यार्थी आता कंपेअर करतात की एआरटीओ आणि एमबीए मध्ये काय फरक असतो, तो मी तुम्हाला पुढे सांगतोच नंतर। बघा हे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं पद आहे, ग्रुप ए क्लास 1 ऑफिसर आहे, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, ज्याला म्हणतो एआरटीओ। आता याच्यामध्ये काय पाहिजे, मेकॅनिकलची डिग्री पाहिजे। काय पाहिजे, बी कंप्लीट पाहिजे किंवा बी टेक पाहिजे तुमचं मेकॅनिकल मध्ये। ऑटोमोबाईल मध्ये जे आहे तर ते तुमच्या जवळ इथं पाहिजे, डिग्री पाहिजे। हे जे पद आहे ना मित्रांनो, हे एमपीएससी राज्य सेवा नावाची जी परीक्षा होते ना त्याच्यातून भरलं जातं। याचा तोटा फक्त असा आहे ना, याच्यामध्ये मेकॅनिकलचं काहीच विचारत नाही, काहीच नाही, सगळं नॉन टेक्निकलच इथं विचारलं जातं राज्य सेवेच्या एक्झाम मध्ये। तर हे पण एक पद आहे, हे एमपीएससी कडे ऑलरेडी होतं। याची जाहिरात काही वर्ष येते, काही वर्ष नाही येते, कारण की याची पदांची संख्या कमी ना मित्रांनो। अधिकारी क्लास 1 लेवलचं पद आहे डायरेक्टली। पुढचं पद आहे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2। कोणत्या डिपार्टमेंट मधलं पद आहे माहिती आहे का, जलसंपदा, डब्ल्यूसीडी वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जे आहे तर ते त्या डिपार्टमेंटचं पद आहे मित्रांनो। ओके, तर बघा त्याच्यामधलं पद आहे बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे। काय आहे, गॅजेटची पोस्ट आहे ही।
बघा असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 आहे हा. याच्यासाठी काय पाहिजे माहिती का, डिग्री पाहिजे. डिग्री, डिप्लोमावाले चालत नाही. बघा जेवढेही क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतात ना, शक्यता त्यांना डिप्लोमा चालत नाही. गॅजेटेड पोस्टला डिप्लोमा चालत नाही. इथं बी लागेल तुमची किंवा बी टेक पाहिजे. फक्त मेकॅनिकल, ऑटोमोबाईल वगैरे तिथं काही तिथं म्हटलेलं नाही आहे. मेकॅनिकल इथं म्हटलेलं आहे. ग्रेड 2 चांगला पगार पण असतो बरं का यांना. दुसरं आहे आता तिसरी पोस्ट, 3 नंबरची पोस्ट. चला बघा नव्याने समाविष्ट. बघा इथं हे तुम्हाला शब्द दिसतोय का, हा नव्याने समाविष्ट म्हणजे नवीन आलेला आहे. एमपीएससी कडे आधी नव्हता. बघा डायरेक्टोरेट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग स्टेशनरी अँड पब्लिकेशन. गव्हर्नमेंटचं जे काही पब्लिकेशन होतं, जिथं पुस्तकं त्यांचे काय असतील, ते काय होत असतील ते, त्या विभागात तुम्हाला नोकरी करण्याची संधी आहे. बघा ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. बघा डिप्लोमा इन मेकॅनिकल. बघा इथं आता त्यांनी काय केलेलं आहे, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं टाकलेलं आहे. आधी डिप्लोमा आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे होता, तो यांनी काढून टाकलेला आहे. हे आधीच होतं बरं का, हे प्रिव्हियस. परंतु आता सध्या कोणती डिग्री पाहिजे, तर मेकॅनिकलची डिग्री कंप्लीट पाहिजे, डिप्लोमा एलिजिबल नाही. सोबत अनुभवाची अट पण इथं काढून टाकलेली आहे, म्हणजे ती चांगली गोष्ट आहे. पुढचं जे पद आहे 4 नंबरचं पद, ते म्हणजे हे पण नव्याने समाविष्ट झालेलं आहे. लेबर डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. बघा इंडस्ट्रियल हेल्थ अँड सेफ्टी मध्ये बघा ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे. बघा असिस्टंट डायरेक्टर. असिस्टंट डायरेक्टर खूप चांगलं पद आहे मित्रांनो. बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल. बघा मेकॅनिकलची डिग्री जी आहे तर ते तुमची इथं पाहिजे. कुठल्याही पद्धतीचा अनुभव वगैरे नाही. आधी 2 वर्षाचा अनुभव सांगितलेला होता, तो कॅन्सल करून टाकला. आता फक्त काय पाहिजे, डिग्री पाहिजे आणि तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. पुढचं 5व्या नंबरचं पद बघा, हे पण नव्याने समाविष्ट झालेलं आहे. कोणत्या डिपार्टमेंटमध्ये, जिओलॉजिकल अँड मायनिंग. बघा जिओलॉजिकल अँड मायनिंग. बघा असिस्टंट ड्रिलिंग इंजिनियर. असिस्टंट ड्रिलिंग इंजिनियर तुम्ही असतात. बघा इथं पण मेकॅनिकल आहे, बॅचलर डिग्री म्हटलेली आहे मेकॅनिकलची. अनुभव वगैरे काही सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर जलसंपदा विभागात बघा नव्याने समाविष्ट जलसंपदा, वॉटर रिसोर्सेस इस्टॅब्लिशमेंट. ओके, जलसंपदा याला याला WRD म्हणतात आणि ते WCT वॉटर कन्झर्वेशन, ते मृदा आणि जलसंधारण वेगळं असतं. हे WRD डिपार्टमेंट आहे. ग्रुप एचं पद बघा, क्लास 1 ऑफिसर आहे हा. डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल. काय पाहिजे, फक्त डिग्री पाहिजे मेकॅनिकलची, अनुभव एक्सपिरियन्स वगैरे काही नाही. चांगली गोष्ट आहे. चला पुढचं आहे डेप्युटी इंजिनियर. कुठे, ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी. इथं क्लास 1 ऑफिसरचं पद आहे बघा. क्लास 1 ऑफिसर आहेत. डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकलची इथं डिग्री पाहिजे. हे पण एक पद गेलेलं आहे. पुढे असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर. आपला RTM अब तो बच्चा सब लोग जानते हैं. हे पण पद एमपीएससी कडे गेलेले आहे आणि हे ग्रुप सी चं पद आहे. मी तुम्हाला जे आतापर्यंत दाखवत होतो हे क्लास 1 क्लास 2 ऑफिसरची पद आहेत मित्रांनो. हे ग्रुप सी चं पद आहे, ते म्हणजे खूपच म्हणजे याला S14 आहे तर त्यांना S20 S25 अशी पगार राहतात डायरेक्टली. पुढचं पद आहे बघा मेकॅनिकल इन्स्ट्रक्टर. हे JEE कॅटेगरीमध्ये येतं मित्रांनो. बघा तुम्हाला कृषी डिपार्टमेंटमध्ये मत्स्य व्यवसाय आयुक्तालय, कमिशनरेट ऑफ फिशरीज. तुम्ही म्हणा आता मेकॅनिकल इंजिनियर भाषेत कुठं काम असेल, पण बघा तिथं मेकॅनिकल इन्स्ट्रक्टर नावाचं पद आहे. ओके, तिथं बघा 10वी डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही अलाउड आहे. बघा आता इथं डिप्लोमा वाले पण आले. बघा डिप्लोमा वाल्या पिक्चर मध्ये आता खुश झाले असणार तुम्ही म्हणाल सर डिप्लोमाचं थंबनेल देऊन डिप्लोमा काही सांगते नाही. हे आता सुरू केलं बघा, डिप्लोमा आणि डिग्री हे दोन्ही इथं अलाउड केलेलं आहे. ओके, पुढचं बघा डायरेक्टोरेट ऑफ बॉयलर. आता तुम्हाला माहिती आहे, बॉयलर म्हटल्यावर आपलं काम येतं तिथं. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप सीचं पद आहे. मेकॅनिकल पाहिजे, डिग्री डिप्लोमा दोन्ही. डिप्लोमा वाले खुश, डिग्री डिप्लोमा दोन्ही. पुढचं आहे डायरेक्टोरेट ऑफ जिओलॉजी अँड मायनिंग मध्ये वर्कशॉप सुपरिटेंडंट. ग्रुप बी चं पद आहे मित्रांनो, परंतु ते नॉन गॅजेटेड आहे. पुढचं बघा डिग्री अँड डिप्लोमा इलिजिबल. पुढचं बघा डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, मॅथमॅटिक्स कम ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर. चला इन्स्ट्रक्टर ग्रुप सी चं पद आहे. मेकॅनिकल काय, डिग्री डिप्लोमा मेकॅनिकल इलिजिबल. पुढचं बघा असिस्टंट लेक्चरर. बघा डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग. आता मित्रांनो याच्या संदर्भाची नुकतीच म्हणजे मी व्हिडिओ बनवणार त्याच्या 5-10 मिनिटाच आधी एक GR जो आहे तो आलेला आहे. तो GR वाटल्यास मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे तो खूप मोठा आहे तसा तो. फक्त मी तुम्हाला सांगतो बघा, हा आता जो आहे तो GR आलेला बघा 31 जुलै 2026 ला कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग. जवळपास 100 पेजेसचा आहे. आता माझं त्याच्यावर काम चालू आहे, म्हणून ह्या चॅनलवर लगेच मी याच्या संदर्भाचा एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे. मेकॅनिकल वाल्यांना, इंजिनिअरिंग वाल्यांना आणखी चांगली संधी जी आहे तर ती असणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही ह्या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा, कारण की आपण इथं जी माहिती देतो ना ती युट्यूबला तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही आणि तुमच्या नोकरीसाठी ही फार महत्वाची असते. ओके,
आता इथपर्यंत आपण जे आहे तर ते गेलेलो आहोत. आता बाकीची आपली खूप काही पदं बाकी आहेत, म्हणजे मी तुम्हाला सगळी पदं सांगणार आहे आणि त्या पदाचं कशा संदर्भाचं बघा. असिस्टंट लेक्चरर हे पद गेलेले मित्रांनो. डिग्री डिप्लोमा मेकॅनिकल, अरे वा, डिग्री डिप्लोमा एलिजिबल. ऑटोमोबाईल वाले पण करू शकतात. बघा जलसंपदा विभागात WRD विभागात बघा ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ग्रुप बी नॉन गॅजेटेडची पोस्ट आहे. डिग्री डिप्लोमा वाले फॉर्म भरू शकतात. चला त्याच्यानंतर याच जलसंपदा विभागात मुख्य आरेखक ज्याला चीफ ड्राफ्ट्समॅन म्हणतात बघा, मेकॅनिकल वाले इलिजिबल. ड्राफ्ट्समॅन बघा, मेकॅनिकल वाले डिग्री डिप्लोमा मेकॅनिकल फॉर्म भरू शकतो. पुढचं बघा जलसंपदा विभागात असिस्टंट ड्राफ्ट्समॅन ग्रुप सी चं पद आहे, डिग्री डिप्लोमा मेकॅनिकल फॉर्म भरू शकतो. ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल हा कुठला ज्युनियर इंजिनियर मित्रांनो, ग्राउंड वॉटर सर्वे अँड डेव्हलपमेंट एजन्सी पाणी पुरवठा विभागामधला इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहे. त्याच्यानंतर आता रिगमॅन दोरखंडवाला, आता तुम्ही म्हणाले कुठलं पद आहे, तर हे पाणी पुरवठा मधलं पद आहे, याला पण डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहे. ग्रुप सी चा पोस्ट आहे, खालची पण ग्रुप सी ची पोस्ट आहे, असिस्टंट ड्रिलर डिग्री डिप्लोमा इलिजिबल आपल्याला इथं पाहायला मिळते. आता मी काय केलेलं मित्रांनो, आता एवढं तुम्ही त्या GR मधनं आता परत तुम्हाला ते कळतं नाही कळतं, याच्यासाठीच प्रॉपर PDF बनवलेली. ही PDF मी तुम्हाला शेअर करतो. मी तुम्हाला काय म्हटलं, फक्त मेकॅनिकल असं मला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवा. तुम्हाला या PDF ची लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. त्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून टाकायची. बघा ग्रुप ए चे कोणते बघा, असिस्टंट रिजनल ऑफिसर, डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल, डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकल. आता तुम्ही म्हणाल की सर याच्यासाठी कोणती एक्झाम असू शकते, तर मित्रांनो याच्यासाठी लक्षात घ्या, जी पूर्व परीक्षा तुमची होते ना, तर ती राज्यसेवेमध्ये होईल. राज्यसेवा नावाची एक्झाम होते, तर त्याच्यामध्ये याची पूर्व परीक्षा तुमची ही मर्ज केली जाणार आहे. ग्रुप ए गॅजेटेड आणि ग्रुप बी नॉन गॅजेटेड हे दोन्ही पद जे आहेत ना मित्रांनो, याची पूर्व परीक्षा इथं जी आहे तर ती मर्ज केली जाणार आहे. बाकी मुख्य परीक्षा तुमची स्वतंत्र होण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षा तुमची पूर्णपणे टेक्निकल होईल आणि लेखी असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. शक्यतो ही लेखी असणार आहे, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये कसे ते पेपर लिहायचे, उत्तर लिहायचे, त्या पद्धतीने असण्याची शक्यता आहे. हे ग्रुप ए आणि ग्रुप बी गॅजेटेड. तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर MCQ वाला आहे का? आहे ना मित्रांनो, आहे, MCQ वाला आहे. बघा हे MCQ वाले पद आहेत. कोणते? हे बघा ग्रुप बी नॉन गॅजेटेड. इथं MCQ हे कोणत्या याच्यात मर्ज झालं माहितीये का मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी नावाची परीक्षा होते बघा, कंबाईन ग्रुप बी नावाची जी पूर्व परीक्षा होते त्याच्यात हे मर्ज झालेले हे पद आहे. हे पद बघा, वर्कशॉप सुपरिटेंडंट, चीफ ड्राफ्टमॅन, म्हणजे भविष्यात यांची जाहिरात येईल जेव्हा 2027 मध्ये, कारण की ग्रुप बी ची जाहिरात आता 2027च्या परीक्षेसाठी येईल. परंतु ती जाहिरात असं नाही की 27 उजाडल्यावर येते, तर ती ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर लगेच या 3 महिन्यात जी आहे तर ती कधी ती जाहिरात येऊ शकते. मग तुम्ही आतापासूनच याची पूर्व परीक्षा तयारी केली पाहिजे. आणि याची जी मुख्य परीक्षा असते ती मात्र टेक्निकल असेल तुमची. मग तुम्हाला जसे काही प्रश्न येतील आणि MCQ पॅटर्न आहे पूर्णपणे. हा MCQ 4 पैकी 1 उत्तर जे आहे तर तुम्हाला इथं द्यावं लागतं. पण चॅलेंजिंग टास्क तुमच्यासाठी जी असणार आहे ते म्हणजे पूर्व परीक्षा, आणि या पूर्व परीक्षेची तयारी आता आपण इग्नाइट अकॅडमीने सुरू केलेली आहे. आता हे फार महत्वाचं, माझा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश होता ना मित्रांनो मेकॅनिकलसाठी, माझी अशी विनंती आहे की आता ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे. जेवढी पद आहेत ना मित्रांनो, ही ग्रुप सी चे पद आहेत. आणि लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत ही पद कधी ऍड होऊ शकतात. म्हणजे 25 ऑक्टोबरला आपली परीक्षा आहे, त्याच्यानंतर नोव्हेंबर मध्ये निकाल लागेल. नोव्हेंबरच्या आधी कधी पण समजा मेकॅनिकल इन्स्ट्रक्टरची पद जाऊन लागली, गेली 400-500 पद, आपण काय करायचं? म्हणजे तुम्ही म्हटणार की नाही मला RTO नाही बनायचं, अरे पण तुम्हाला मेकॅनिकल इन्स्ट्रक्टरचं पद होतं ना, आता तुम्हाला फॉर्म नाही भरता येणार, फॉर्मची डेट क्लोज झाली. म्हणून मी काय म्हणतोय, ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे, निदान फॉर्म भरून ठेवा. 200-300 रुपये फी लागते, कारण की भविष्यात एवढ्या जागा वाढल्या तर नंतर संधी राहत नाही. बघा आपल्या ग्रुप सी च्या ऍड मध्ये कोणती पद जातील बघा. असिस्टंट मोटार व्हेकल आलेली जाहिरात, त्यांनी मेकॅनिकल इन्स्ट्रक्टर हे पद जाऊ शकतं. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, मॅथमॅटिकल कम ड्रॉइंग इन्स्ट्रक्टर, असिस्टंट लेक्चरर, ड्राफ्ट्समॅन, असिस्टंट ड्रिलर, असिस्टंट इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, आणि त्याच्यानंतर दोरखंडवाला रिगमॅन. ही पदं जाणार आहेत ना मित्रांनो, कधी जाहिरात येऊ शकते. म्हणून तुम्ही त्या तयारीत जे आहे तर ते असलंच पाहिजे. ही PDF घ्या, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघा, तुमचं सगळे डाऊट्स वगैरे सॉल्व्ह होतील. आणि याचा लगेच मी याचा एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्यासाठी घेऊन येतो डिटेलमध्ये व्यवस्थित पद्धतीने. सोबतच तुम्ही जे आहेत तर तिथं हे करू शकता. ओके, RTO MVI 2026 ची बॅच तुम्ही इथं जॉईन करू शकता. प्रिलिम प्लस मेनची बॅच जी आहे तर ती तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहे. लाईव्ह पद्धतीचे लेक्चर्स आहेत. जर तुम्ही आता केलं तर तुम्हाला ग्रुप सी, ग्रुप बी जी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे MCQ या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर्स कामात येणार आहेत मित्रांनो. मेकॅनिकलला चांगली संधी आलेली आहे सध्या.
एवढ्या वर्ष नव्हती कुठं, पण सध्या आता सरकारने जे धोरण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपला फायदा होणार आहे आणि आपल्याला एक चांगली सरकारी नोकरी, ते पण आपल्या मेकॅनिकल पोस्टवर जे आहे तर ते मिळणार आहे. म्हणून तुम्ही नक्की तयारी केली पाहिजे मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.